आणि बँकेचे संस्थापक कृष्णराव भाऊराव बाबर शारदा स्तवनानं कार्यक्रमास प्रारंभ. दृष्टिकोनाला नेहमी आधुनिकतेची धार, धोरणी स्वभाव आणि दूरदृष्टी अपार. आज समारंभ कार्यक्रमात आम्ही यांचं स्वागत करतील सन्माननीय आणि महाराष्ट्र राज्य माजी पालकमंत्री सातारा यांचं स्वागत श्री विश्वंभर ननवरे, दीपकराव भुजबळ दोघेही अध्यक्ष प्रयत्नशील आदरणीय आमदार श्री दीपकराव आमदार विधान परिषद पुणे विभाग शिक्षक मत शताब्द 100 वर्षाच्या बँकेच्या वाटचालीवर प्रकाश टाकणारी एक स्मरणिका शतार्थच आपण मंचावर यावं, सन्मान स्वीकारावा. श्री बाबूराव दिनकर बर्गे, तात्याबा गोविंदा शिंदे, वसंत सदाशिव फळणे, गंगाराम मधु पवार. अशा अनेक मातबर घटकांनी एकत्र येऊन सातारा आणि सांगली जिल्ह्यासाठी 100 वर्षापूर्वी म्हणजे 21 ऑक्टोबर 1924 रोजी कैलासवासी कृष्णराव बाबर यांच्या पुढाकाराने 14 प्रवर्तकांच्या सहाय्याने मसूर तालुका कराड या ऐतिहासिक गावामध्ये आपल्या बँकेची मुहूर्त मिळवली. बँकेचे बोधचिन्ह सुद्धा आपल्या या वैभवाची साक्ष देतं. अत्र सरस्वती सहप्रती लक्ष्मी वसते. लक्ष्मी आणि सरस्वती एका ठिकाणीच नांदतात असे या वैभवशाली ठिकाणाचे नाव म्हणजे प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड सातारा. 17 एप्रिल 1948 रोजी संस्थेची विभागणी झाली आणि उत्तर आणि दक्षिण या 2 भागामध्ये कराडपाटण तालुका वगळून इतर 9 तालुक्यांसाठी सातारा जिल्हा लोकल बोर्ड उभारण्यात आलं. त्यानंतरच्या काळामध्ये अनेक बदल होत गेले आणि दिनांक 17/10/1981 रोजी प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड सातारा या नावानं या सुटसुटीत नावाने बँक सुरू झाली. सध्या आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये बँकेच्या एकूण 13 शाखा कार्यरत आहेत. बँकेच्या 700 कोटीच्या ठेवी आहेत, 500 कोटींची कर्ज आहे आणि एकूण असा 1200 कोटी रुपयांचा एकत्रित व्यवसाय आपल्या बँकेचा आहे. महाराष्ट्रामध्ये 50,000 नोकऱ्यांच्या बँकांमध्ये प्रथम क्रमांकाची बँक म्हणून आपल्या बँकेची गणना केली जाते. 100 वर्षांमध्ये ज्या सभासदांनी, ज्या संचालकांनी, ठेवीदारांनी ही बँक मोठी करण्यासाठी योगदान दिलं त्या सर्वांचे ऋण व्यक्त करण्यासाठी आज आपण शताब्द नावाच्या स्मरणिकेचं सर्व मान्यवरांच्या शुभास्ते आपण त्या ठिकाणी प्रकाशन करणार आहोत. 100 वर्ष पूर्ण होत असताना पारंपरिक पतसंस्थांच्या आधारावर निर्माण झालेली ही बँक आज डिजिटल मोबाईल बँकिंगच्या युगामध्ये पारंपरिक व्यवसायाला छेद देऊन मोबाईल बँकिंगच्या जमान्यामध्ये जवळपास 20,000 पेक्षा अधिक सभासदांनी आपल्या बँकेवर विश्वास ठेवून मनी ट्रान्सफर करून या मोबाईल बँकिंगच्या नावाप्रयोगाला सुरुवात केलेली आहे. आज आपण या कॉर्पोरेट बँकिंग मध्ये आज आदरणीय पवारसाहेबांच्या शुभ हस्ते, आदरणीय व्यासपीठाच्या शुभ हस्ते आपल्या बँकेचे एटीएम कार्ड आणि त्याबरोबर गुगल पे, फोन पे या सुविधांचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते आज आपण करीत आहोत. आणि हा शुभारंभ करताना संचालक मंडळाला व्यक्तिशः मला मनापासून आनंद होत आहे. 100 वर्षाची धडधड
आज आपल्या प्राथमिक शिक्षक बँकेची एका अत्युच्च शिखरावरती येऊन टेकलेली आहे. अनेक सेवानिवृत्त आणि सभासदांनी आपल्या हयातीमध्ये या बँकेसाठी आपल्याला हयात घालवली. त्यांनी सांगितलेले आणि लिहिलेले अनुभव जर आपण ऐकले, आमचे एक सभासद असे म्हणतायत की माझ्या मुलीचं लग्न करण्यासाठी बँकेने त्या काळी केवळ 300 रुपयाचं कर्ज दिलं आणि माझ्या मुलीचं लग्न झालं. एक सभासद असे म्हणतायत की बँकेचं आपल्या शैक्षणिक कर्ज आहे, या शैक्षणिक कर्जाच्या माध्यमातून माझ्या मुलीचं परदेशामध्ये शिक्षण पूर्ण झालं. असे जेव्हा हे लोक सांगतात तेव्हा आपल्या सगळ्यांची छाती भरून येते की या बँकेमुळे अनेकांचे संसार उभे राहिले. आणि नक्कीच या कर्जदारांच्या ऋणबंधांना प्रणाम करण्यासाठी मागाशी सांगितल्याप्रमाणे शताब्दी नावाची स्मरणिका आपण आज मान्यवरांच्या शुभाशय प्रसिद्ध करीत आहोत. प्राथमिक शिक्षण सहकारी बँक ही शिक्षणाची कामं दिलो आहे. बँकेच्या या यशामध्ये त्याचा सभासदांचा वाटा आहे, ठेवीदारांचा वाटा आहे, त्याच पद्धतीने आमच्या सेवकांचाही वाटा तितकाच आहे. आणि म्हणून त्यांचे आभार मानण्यापेक्षा त्यांच्या आयुष्यभर ऋणात राहण्याचा मी संचालक मंडळाच्या वतीनं नक्कीच प्रयत्न करेन. तत्पर सेवा म्हणून जेव्हा प्राथमिक शिक्षक बँकेचा नावलौकिक होतो, महाराष्ट्राच्या अनेक पगारदार नोकऱ्यांच्या बँका पतसंस्था या आपल्या बँकेला सदिच्छा भेट देत असतात आणि आपल्याकडे काहीतरी नवं घेऊन जातात आणि त्याचा उपयोग आपल्या बँकेमध्ये महाराष्ट्राकडे करत असतात. याचा आम्हाला सार ताजिमान आहे. अतिशय अल्प वेळेमध्ये आपली बँक 10 लाखापासून 60 लाखापर्यंतचं कर्ज उपलब्ध करून देते. त्यासाठी अतिशय कमी कागदपत्रांचा आपल्याला त्यामध्ये समावेश होतो. बँकेच्या बाबतीत बोलायचं म्हणलं तर बँकेने सतत आजपर्यंत ऑडिट वर्ग मिळवलेला स्वच्छ आणि पारदर्शक विचार करताना बँकेची उन्नती ही चढत्या क्रमाने चालू आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्व आजीमाजी सभासद, सेवक, ठेवीदार, हितचिंतक म्हणून बँकेवर विश्वास ठेवला. 100 वर्षापर्यंत बँक आणली, तशीच या पुढच्याही काळामध्ये आपल्याला बँकेच्या प्रगतीमध्ये हातभार लावा अशी चेअरमन म्हणून संचालक मंडळाच्या वतीने मी अपेक्षाने विनंती करतो. तसेच या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय पवार साहेब, आदरणीय व्यासपीठावरील सर्व आमदार महोदय, खासदार महोदय आणि बँकेवर प्रेम करणारे सगळे हितचिंतक या सगळ्यांनी बँकेसाठी वेळ दिला. त्याच पद्धतीनं या सेवानिवृत्त सभासदांनी वेळ दिला, महिला भगिनींनी वेळ दिला. या सर्वांनी या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि माझं छोटंसं प्रास्ताविक संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सरकार. माजी सरकार होती, बाळासाहेब पाटील, माजी मंत्री श्रीकांत शिंदे, संसदेचे आमचे सहकारी खासदार धैर्यसिंह राईचे, दीपक चव्हाण, श्वेता येळावकर, अन्य सगळे सहकारी, तुमच्या संघटनेचे श्री आणि त्यांचे सहकारी हे अनेक गोष्ट प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नासाठी वेगळे जागरूक करणारे आपले सहकारी समाजावर स्वराज व्यासपीठाचे सगळे मान्यवर आणि उपस्थित बंधूभगिनी, शताब्दीच्या निमित्तानं आपल्या या ठिकाणी उपस्थित. हे सगळेजण सांगत होतं की 50 वर्ष झाली त्यावेळी आम्ही होतो, 75 वर्ष झाली त्यावेळी आम्ही होतो, आता 100 झाली. या सोहळ्याच्या प्रसंगी सुद्धा आपण अगत्याला मला व्यवस्थित केलं आणि मला हजर राखता आलं, त्याचा मला प्रशंसा आवडली. तर 25 वर्षाच्या नंतर सुद्धा असं केली. आता ही शेवटची असं रोज आता याच्या पुढे काही नोंदणी नको जातात, मी काही नोंदणार नाही. पण आनंद आहे की कृष्णाला शैक्षणिक क्षेत्रामध्ये महत्त्वाची कामगिरी करणारे या जिल्ह्याचे सुपुत्र त्याच्या आयुष्याचा मोठा काळ पुण्यात केला. तर या देशाच्या संबंधी अतिशय सद्भावना असलेले हे व्यक्तिमत्व.
त्यांच्या कन्या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आम्हा लोकांच्यावर आमदार सुरजित आहे आणि महाराष्ट्राच्या साहित्यामध्ये अत्यंत मोलाची कामगिरी ही सुरजित त्यांनी केली. एक काळ असा होता की त्यांचं कार्य त्यांची लेख हे महाराष्ट्राच्या घराघरातून वाचले जात असत. एका शैक्षणिक क्षेत्राच्या व्यक्तीच्या कुटुंबाची एक कन्या महाराष्ट्राच्या साहित्यामध्ये अतिशय मोलाची कामगिरी करू शकते असा एक पूर्ण इतिहास तुमच्याच कुटुंबाचा आहे. त्याचा आनंद तुम्हाला सगळ्यांना मला आनंद एका गोष्टीचा आहे की तुम्ही शताब्दीचा कार्यक्रम केला, त्यासाठी प्रकाशन केलं आणि त्या प्रकाशनामध्ये शोभा बाबर यांची आठवण तुम्ही प्रकाशनाने केली. या तुमच्या भविष्याबद्दल तुमचं मी अभिनंदन करतो. आज सरकारी चळवळीमध्ये महाराष्ट्राचा एक वेगळा लौकिक ही चळवळ या देशामध्ये सुरू होऊन जवळपास 150 वर्ष व्हायला आलेली आणि या राज्यामध्ये या चळवळीची जी सुरुवात झाली त्यावेळी हे राज्य महाराष्ट्र राज्य होतं. हे राज्य मुंबई राज्य म्हणून व्यवस्थित असतं. त्याच्यामध्ये गुजरात होता, कर्नाटकाचा काही विदर्भाचा हा भाग होता आणि अक्षरशः हा परिसर होता. 2-3 राज्यांनी या क्षेत्रामध्ये फार मोठं काम केलं. एक तर स्वातंत्र्याच्या आधीच्या काळाचं मुंबई राज्य, कर्नाटक राज्य, केरळ राज्य, हे 3 राज्यांनी ही सरकारची चळवळ विस्तारित करून त्याची खबरदारी घेतली आणि त्याच्यामध्ये फार मोठा वाटा मुंबई राज्याचा म्हणजे आजच्या महाराष्ट्राचा होता. अनेक लोक होते नेते होऊन गेले. तुम्हाला काही लोकांची नावं माहीत असतील. आज सरकारी बँकेमध्ये देशाची सगळ्यात जुनी आणि मोठी बँक किंवा आशिया खंडाची मोठी सरकारी बँक ही राज्य सरकारी बँक आहे. आणि या बँकेची सुद्धा निधीचे आपल्या राज्यात सुरू आहे. आजची सवय देशाची होती आणि त्याची सुरुवात या काळामध्ये झाली. त्याच्या संस्थापकांच्या मध्ये ललितभाई सवरदास नावाचे गुजराती ग्रस्त होते, मुंबई राहत. त्यांनी त्याचा पुढाकार घेतला. नंतरच्या काळामध्ये ही स्वयं सरकारी चळवळ खऱ्या अर्थानं ज्यांनी वाढवली अशा व्यक्तीचं जर नाव घ्यायचं असेल तर वैकुंठभाई मेहता की जे मुंबई राज्याचे एकेकाळी सरकारी मंत्री होते, अर्थमंत्री होते. त्यांनी या क्षेत्रामध्ये मोठं काम केलं. नंतरच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं या सरकारी चळवळीला शक्ती दिली, शासनाचा आधार दिला. त्याच्यामध्ये 3 लोकांचा उल्लेख हा प्रकल्पाला करणार असतो. एक यशवंत चव्हाण, दुसरे माणूस भेडे आणि तिसरे वसंतदादा पाटील. चव्हाणच्या बाजूने वसंतदादांनी ही सगळी सरकारची चळवळ ही येऊन आजच्या काळाच्यामध्ये काम करणारी एवढी सिरीज केली. शेती मालावर सुद्धा प्रक्रिया करून त्या संबंधीची कारखानदारी कशी उभी करता येईल या संबंधीची भूमिका ही सावंतसाहेबांनी मांडली आणि सरकारला एक वेगळी दिशा दिली. आणि एक आनंदाची गोष्ट अशी की ही सगळी दिशा सावंतसाहेबांनी दिली. त्या संबंधीची बैठक सरकारने दिल्याचं महावीर संघ झाली. त्या काळामध्ये कृषी औद्योगिक समाजाची उभारणी करणं हे सुद्धा सरकारच्या माध्यमातून कसं शक्य आहे या प्रकारचा एक आदर्शक सल्ला हा यशवंत चव्हाणांनी दिला आणि त्या नंतरच्या काळामध्ये फार मोठा प्रमाणात कारखान्याने झाली. ही गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल की महाराष्ट्राचा पहिल्या सरकारी साखर कारखाना जिचे अध्यक्ष धर्मेंद्र गांधी होते
धर्मेंद्र गांधी यांच्या नेतृत्वा काळामध्ये चव्हाणांच्या मार्गदर्शनानं त्यांच्या नीतीनं सगळं लहान असताना सरकारच्या क्षेत्रामध्ये कारखान्याची वाढली, लायका मंजूर झाल्या आणि तुमच्यासारख्या सोसायटी यासुद्धा दिवसेंदिवस वाचतात असं शिकतात. अलीकडच्या काळामध्ये मी बघतो लिहिलं नाही तिचा अफरोज या सरकारी संस्थांच्या उद्देशात हा अतिशय चुकीचा अशा प्रकारचा. आज त्याच्याची तुला ठाऊक असेल की लहान असताना गेले काही वर्षामध्ये 500पेक्षा जास्त सरकारी लायका बंद झाली. त्या लायकाला प्रोत्साहित करण्यासाठी आज अशा प्रकारची धोरणं, अशा प्रकारची कायदे हे जिल्हा बँकेच्या वतीने केली जात आहे. त्यामुळे बँक चालून अवघडून नसेल आणि त्याचा परिणाम 500 लायका आज बंद झालेली आहे. शेवटी समाजाच्या शेवटच्या माणसाला, सामान्य माणसाला, मध्यम वर्गाला त्याच्या संकटाच्या काळामध्ये सावकाराच्या दारात जायचं नसेल तर अशा प्रकारच्या नागरिक सरकारी लायका जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात अशा शिक्षकांच्या सारख्या घटकांच्या लायका त्याची अत्यंत सामाजिक गरज आहे. त्यांच्या कुटुंबामध्ये अनेक खर्च निर्माण होतात. त्या खर्चाची सोडवणूक करण्यासाठी हक्काच्या साथीदार अशा प्रकारच्या या नागरी सरकारी लायका असतात आणि हेच काम तुम्ही अनेक वर्ष करतात. याचा लाभ तुमच्यासारख्या लाखो शिक्षक बंधूंना या राज्यात झाला याच्यातून माझ्या मनामध्ये शंका नाही. एक तर तुमच्या सातारा बँकेचा जे विषयाचा अधिकारी आज तुमच्याकडे किती वर्षांप्रमाणे समर्थकांची संख्या, तुमच्याकडे सेवकांची संख्या, तुमचं भाव मंजूर हे मोठ्या प्रमाणात वाढले, बँकेचा निधी वाढला, ठेवी वाढला, कर्ज पुरवठा वाढला आणि गुंतवणूक सुद्धा वाढली. या सगळ्या गोष्टीच्यामुळे तुमचे संस्थेचे खर्च वाढलं हे दिवसेंदिवस वाचतंय अशा प्रकारचं चित्र आहे. त्यामुळे तुमचं उत्पन्न हे वाढलेलं ही स्थिती या ठिकाणी वाढायला नसते. आणि म्हणून दिवसेंदिवस ही जी वाढ होते याचा आनंद आहे. तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये असेल तर तुमची पुढची पिढी, तुम्हाला वैद्यकीय क्षेत्रात जायचे, तुला इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये जायचे, तुला महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन विविध क्षेत्रामध्ये पदवी संपादन करायचे, या सगळ्या गोष्टीला अडचणीच्या काळामध्ये लागणारं आर्थिक सहाय्य तुमच्या लायकांच्या मार्फत त्यांच्या पाठीशी उभं राहतात आणि त्यांच्या पुढच्या पिढीचं व्यक्तिमत्व घडवण्याच्या संबंधीची कामगिरी या तुमच्या धोरणातून असते. ही अतिशय गरजेची बाब आहे आणि म्हणून या लायका ह्या अत्यंत महत्त्वाच्या लायका आहे. सातारा जिल्हा यांनी या सरकारी चळवळीत इतरांच्या लक्षात सुद्धा वेगळ्या दृष्टीने काम केले. एक काळ असा होता की या ठिकाणी हा जिल्हा एक होता. सरकारला सांगली हा जिल्हा एक असतानाच्या काळामध्ये सरकारी शाळेमध्ये जसं वसंतदादांची मदत झाली, नंतरच्या काळामध्ये मला आठवत आहे रघुनाथराव पाटील हे सुद्धा सरकारी क्षेत्रामध्ये या जिल्ह्यात काम करणारे नेते असते. आणि दुसरं या जिल्ह्याच्या लायकाचं नेतृत्व करणारे आणि सरकारी चळवळीला योग्य दिशा दाखवायची कामगिरी करणारे कैलास किसन मुली यांचाही उल्लेख या ठिकाणी करावा लागेल. त्यांचे काम हे फार मोठ्या प्रमाणात होते आणि अनेक चांगल्या सरकारी चळवळीत योगदान देणारे कर्तृत्वात ज्येष्ठ नेतृत्व या जिल्ह्याच्या लोकांनी दिले. कोणी राज्य पातळीवर असेल, कोणी जिल्हा पातळीवर असेल, कोणी तालुका पातळीवर असेल किंवा कोणी गाव पातळीवर असेल, पण ती संस्था चांगली ठेवली, चांगली चालवलं आणि अक्षरच्या माणसाला मदत करणं हे काम त्यांनी सातत्याने केलेलं आहे. याचा सगळा
आनंद आपल्या सगळ्यांना. आज तुमच्या संस्थेचे सभासद फार मोठ्या प्रमाणात आणि अशी तुमची उपस्थिती ओळखीचे एक गोष्ट माझ्या लक्षात येते की तुमच्याकडं जवळपास 40% भगिनी आज शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काम करतात. शिक्षक हा जर 55% पुरुष असेल तर 40 ते 45% महिला शिक्षिका आज महाराष्ट्रामध्ये आहेत. तुमच्या जिल्ह्यामध्ये आजची उपस्थिती बघितली तर 10% सुद्धा महिला नाही. माझं तुला चांगलं आहे कसं आहे की तुमची संचालक मंडळाची यादी बघितली तिथं 2 महिन्यांना तुम्ही संधी दिली आणि खरं सांगायचं म्हणजे त्या संधीचा कायदा मी केला. तो कायदा केला नसता तर ती संधी तुम्ही दिली अशी करेल हे तुम्हाला बरोबर शेवटी कर्तृत्वाचा वाचा फक्त पुरुषाकडे असतो ही गोष्ट खरी नाही. कर्तृत्व संधी नाही तर भगिनी सुद्धा दाखवू शकतात. फक्त संधी त्याचा मोठेपण हा पुरुषांनी सांभाळला पाहिजे. या नंतरच्या काळामध्ये पुन्हा एक आम्हाला तुम्ही कधी विनंतीच केलं तर भगिनीला तुमच्या एकंदर कार्यक्रमाच्या धोरणात्मक निर्णयामध्ये सहभागी करून घ्या. मी तुम्हाला नक्की सांगतो तुमच्या गावात आणखी शोक झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यांचा जन्मोत्सव स्वभाव हा योग्य गोष्टीला प्रोत्साहन द्यायचा आहे अशी कामगिरी आपण करावी एवढीच अपेक्षा आज या ठिकाणी उभे असतो. अधिक काही म्हणून वेळ घेतलाय की वेळ खूप झालेला आहे. एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळ्यांना या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित केलं. तुमच्या सगळ्यांच्या कामाची माहिती घ्यायची संधी मिळाली त्यामध्ये आनंद व्यक्त करतो. तुम्हाला सगळ्यांची संस्था दिवसेंदिवस अशीच वाचती राहावं. तिच्या कामाला स्वच्छ सुख राहावं आणि या शिक्षकांच्या जीवनामध्ये एक आधार म्हणून तुमची संस्था कायमची उभी राहावं अशाच प्रकारची अपेक्षा आज या ठिकाणी करतो. काही वेळाला आज त्याच्या जयंतीचं 137 वर्ष आहे आणि शिक्षणाच्या क्षेत्रावर अत्यंत महत्त्वाचे आणि मोलाचे योगदान देऊन दिलं जे दिशा दिली. माझी खात्री आहे की कर्मचाऱ्यांच्या संस्थेमधून बाहेर पडलेले जे विद्यार्थी आहेत त्याचे अनेक शिक्षक म्हणून सुद्धा या ठिकाणी असण्याची शक्यता आहे. हे सगळं काम या ठिकाणी होतं याचा आनंद या ठिकाणी व्यक्त करतो. माझे दोन संदेश होतो. जय हिंद जय